कसलं भारी दिसते ना सूर्यास्त होताना हिरवगार. हॅलो मित्रांनो, कसं आहेत सगळे? मी आदित्य, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी कॉलेजमधून आलो, जेवण केले आत्ताच. मग चाललो आहे दळण दळायला आणि शंभूला पण आणायचं येताना ते आणतो. मग चालू करा ब्लॉग. मग मी आलो आता घरी, गाडी बिडी लावली मस्तपैकी. मग मी बघायला पिक्चर तिथं लावून टी व्हीला लागते म्हणून फक्त. मग भेटते शंभू जरा चिडलाय माझ्या, चेष्टा करतो त्याची. गेले दुसरं आता पलीकडे देऊ भेट्या. शंभूच्या कडे आलेला आहे 2-2, एक आरुदादाला आणि एक तुला. कसलं पैसे झाले हो किती बघू याच्यात दाखव. हे बाबा हे तुझं नाही, स्पायडरमॅनचा आहे हे शंभूच्या कडे आणि ती आरुषला. हा काय माहित, पैसे पेड केलं तर. शंभू इकडे बघ, कसं वाटले तुला? रडत काय का होता दिवस होता असं माहिती त्यानं मागवले तुला? 158 लय रडत. 158 अडीच नाही, आता किती वाजत बघायला पाहिजे. इतक्या दिवस किती रडत मागवलं नाही मागवलं. आता हसा लागला शंभू. सांग की लय रडत होता तेव्हा, असा रडत होता की दाबता तगर घड्या पाहिजे त्याच. चप्पल नाही म्हणून पाहिजे 5 वर्षाचा. ह्याला काय कळते? पोरं आताची पोरं किती वांडगं बाई. आमची पोरं एवढी वांड नव्हती बाई. डोळं वटलं तर आमची पोरं ग बसायचे. आणि आत्ता जमाना कसला आलाय, साधं बा चप्पल नाही म्हणल्यावर म्हणतो फाळ वाढेला. कसं या पोरगाला काय करायचं रागाचं. बोट फाटल्या म्हणून रडा लागल्या. सांगायचं सर काय म्हणत जातो डबल रसाल बघा. आणलेला आहे आता तरी गाड्या आणले. शिवराज घाला लागलाय गाड्या. आता जरा बोंगा बंद होईल. आता त्याच्यावर काय लिहिलंय? होल पाडायला लागते तुझा हात. आता होल पाडायला लागते हे ना, पाडकी करकटक ना काय तर असलं तर पिन बिन काय तर. मी आता थोडं उठलोय, थोडा अभ्यास केला, थोडं झोपलेलो जरा. सकाळी उठलं नाही लवकर. 3 दिवसाची विश्रांती भेटल्यानंतर एकदम सकाळ उठायला लागले की नंतर लवकर जाग येत नाही सकाळची. आणि वरनं कॉलेजला जायचं होतं सकाळ 7ला 7:30ला. मग कॉलेजमध्ये जाऊन आलो. मग आता थोडा मम्मीने ठेवला चहा, आजीला बाबांना द्यायला गेल्या. मग काय ते ठेवला चहा. मग आता थोडं हातपाय धुवून धुतलं. आता व्यायाम करायला जायचं आहे थोडासा दे. मम्मीने मी आता चहा पिणार आहे मस्तपैकी. मम्मी चहा द्यायला लागल्या. भेटल्यानंतर व्यायाम झाल्यानंतर टाटा. कसलं भारी दिसते ना सूर्यास्त होताना हिरवगार. नंतर खालचं जमीन हिरवीगार झाली, सगळं गवतानं ती पीक लावले इकडं. कसलं एकदम भारी वाटतंय एकदम. सूर्यास्त होताना कसला पहिला असा दिसत नव्हता. बघू शकता तुम्ही, गावाकडचं हे जास्त हो शहरापेक्षा. हिरवीगार झाडं झुडपं. हे बघा सूर्य बुडाला पूर्ण थोडं राहिलाय. कसलं भारी दिसतंय एकदम. आता काय म्हणायचं ह्याला. मम्मी आरती ही करायला सगळीकडं अगरबत्ती फिरवायला घरात. अगरबत्ती वास एकदम भरती आख्या घरात असं फिरवत्या गणपती वाजून. नंतर आता लावणार आहे तिथं. मग ते लावल्या सॅड लावून बसलेली तर बघत. व्यायाम करून झाला काय नाही तर म्हणजे सॅड नुसतं ते आहो तू त्याला आत्ता घरी मागाशी गेलता चिडून. त्याला बिस्किट आणलं होतं मग त्याला आता आलाय तो घरी. मग आता मी जप करणार आहे थोडा. जप करून जायला भेटूया.
मग थोडं गाडीचं काम केलं. मम्मीचा आला स्वयंपाक. कशाची आमटी सांगा जरा. छोलेची आमटी बनवल्या. मग मी आता जेव्हा घेतले वाढून केले. आज मम्मीने केले चपाती आणि छोलेची आमटी. असलं भारी वाटते ना खायला. तुम्ही पाहिजे तर तुम्हाला पण भारी वाटते खायला. लई भारी लागते. मग भेटूया आता नंतर. माझं जेवण तर झालंय. तिखट झालं जरा साखर खाऊन आले. व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज तुमचा सपोर्ट करा मला. सपोर्ट द्या मला. लाईक नाही नुसतं बेल आयकन आणि सबस्क्राईबचं बटन दाबा. मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.